नमस्कार. तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जशी काजू करी किंवा काजू मसाला मिळतो तशाच पद्धतीने त्याच चवीचा अगदी सोप्या पद्धतीने काजू मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे. तुम्ही तेल देखील इथे वापरू शकता. आता तूप हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये 50 ग्रॅम काजू आपण तुकडे करून घालून घेणार आहोत. तुम्ही अख्खे काजू सुद्धा इथे वापरू शकता. आता हे काजू अगदी मंद आचेवरती खमंग कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला मोठी करायची नाही, नाहीतर काजू बाहेरून जळून जातील आणि आतून कच्चेच राहतील. आता जवळपास 2 ते 3 मिनिटे मी अगदी मंद आचेवरती हे काजू अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आपण हे भाजलेले काजू काढून घेऊयात. तर इथे पाहू शकता काजूला खूप जास्त कलर आलेला नाही, अगदी हलकंसं गोल्डन कलर आलेला आहे. इथेपर्यंतच आपल्याला हा काजू भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी काजू काढून घेतलं. आता त्याच तुपामध्ये उभा चिरलेला एक मोठा कांदा घालून घेतलेला आहे. आता कांदा देखील अगदी मंद आचेवरती थोडंसं मऊ होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा थोडंसं मऊ झालं की यामध्ये एक छोटा तुकडा आल्याचं, लसूणचे 4-5 पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घालून घेतली. आलं आणि लसूण ह्या भाजीला जास्त वापरायचं नाही, अगदी प्रमाणातच, फक्त चांगल्या चवीसाठी आपल्याला आलं लसूण वापरायचंय. आता थोडंसं परतून झालं की यामध्ये 2 टोमॅटो मी रफली चिरून घालून घेतलेला आहे. खूप मोठा जर टोमॅटो असेल तर तुम्ही एक जरी घातला तरी देखील चालेल. इथे मी 20 ते 30 ग्रॅम काजू 1 तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजून घेतलं होतं, ते सुद्धा इथं घालून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस अगदी मंद आचेवरती परतून घेणार आहोत. आता इथे जो आपण भिजलेला काजू वापरला होता तो आपल्याला भिजवून घेतलेलाच काजू वापरायचा आहे. तुम्ही रात्रभर देखील पाण्यामध्ये काजू भिजवून ठेवू शकता. त्यामुळे पेस्ट अगदी मस्त स्मूथ अशी बनवून तयार होतीये. काजूचे तुकडे अजिबात राहणार नाही. तुम्हाला जर पटकन हवं असेल तर तुम्ही काजूला 2-3 उकळी काढून पटकन काजू वापरू शकता. आता इथे बोलता बोलता आपला मसाला देखील भाजलेला आहे. पाहू शकता अगदी मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटे हा मसाला परतून घेतलं. इथेपर्यंतच हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त देखील आपल्याला जाळून घ्यायचं नाही. आता हा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरवरती ह्याची बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा भरून मी तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. दालचिनी, 1 वेलची आणि काळी मिरी घालून घेतलं. तमालपत्र घालायचं आहे आणि घरामध्ये जोही साठवणीतला मसाला असेल ते तुम्ही इथं घालू शकता. 1.5 चमचा मी मसाला तिखट घालून घेतलं. आता हलकंसं फेस येईपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. असं केल्याने भाजीला कट अगदी मस्त असं उतरतोय. आता इथे पाहू शकता हलकंसं फेस यायला लागलं की यामध्ये आपण वाटून घेतलेलं मसाला घालून घेऊया. तर इथे हा पेस्ट तुम्ही पाहू शकता अगदी मस्त स्मूथ असं पेस्ट झालेलं आहे. आता तिखटामध्ये हे मसाला घातलं की लगेचच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं मसाला तिखट जळू शकतं. आता चांगलं मिक्स झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं थोडंसं मसाला देखील कशाला वाया घालवायचं. आता अगदी मंद आचेवरती 1-2 मिनिटे हा मसाला परतून घेतलं. पाहू शकता थोडंसं दाटसर व्हायला आलं की यामध्ये पाव चमचा हळद, थोडीशी हिंग, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतली. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला पटकन तेल सोडावं, पटकन शिजून यावं, त्यासाठी मी 2 मिनिटे झाकून ठेवलं होतं आणि भाजल्यानंतर पाहू शकता मस्त असं तेल सोडलेलं आहे. परत चांगलं मिक्स करायचंय. आता काय पूर्ण भाजी झाल्यागतच आहे. आता ह्यामध्ये घालायचे भाजून घेतलेले काजू. तर इथे मी हे काजू सगळेच घालून घेतलेले आहे. आता इथे मी हा पाणी गरम करून घेतलेला आहे. गरमच पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे. नॉर्मल किंवा कोमट पाणी अजिबात वापरायचं नाही, त्याने सुद्धा भाजीला चव अगदी मस्त अशी येते. आता गरम केलेलं मी संपूर्ण पाणी घालून घेतलं. मला जेवढी ग्रेव्ही हवी होती तेवढं इथं मी पाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता चांगलं मिक्स करून खळखळून एक उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि झाकून एक 5 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी मस्त अशी दाटसर काजू करी बनवून तयार झालेली आहे. आता परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया. अगदी मस्त असं दाटसर पण आलाय, पाहू शकता. आता ह्यामध्ये इथं आपण घालून घेतलंय 1 चमचा तूप. आणखी जास्त टेस्टी लागतं वरून तूप घातल्याने.
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट मसाला म्हणजे ही कसुरी मेथी. कसुरी मेथी नक्कीच आपल्याला घालायची आहे. ह्यामुळेच तर ढाब्यासारखी किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी काजू करी मिळते त्या चवीची ही भाजी बनवून तयार होते आहे की नाही. एकदम सोपं. आता वरून घातलेले सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतले आणि पाहू शकता भाजी थोडीशी कोमट झाल्यानंतर मी वाढवून घेतलंय. आणखी देखील जास्त असं मस्त दाटसरपणा आलेला आहे. जसे की ढाब्यावरती ही काजू करी मिळते अगदी त्याच टेक्स्चरमध्ये ही भाजी बनवून तयार आहे. खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागते. आता परफेक्ट अशी ही काजू करीची रेसिपी शेवटपर्यंत जर पाहिला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आता भेटूया पुढच्या एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.